नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 14 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत। जगातील सर्वाधिक शस्त्र खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारत देश प्रथम क्रमांकावर आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात अजून 3 पॉइंट आहेत, ते देखील आपण जाणून घेऊया। जगात शस्त्रांच्या निर्यातीत अमेरिका देशाचा वाटा सर्वाधिक आहे। तर जगात एकूण शस्त्रे निर्यातीत अमेरिकेचा हा 34% वाटा आहे। तर मित्रांनो, मागील 5 वर्षात भारताने शस्त्रे आयातीत 4.7% वाढ ही झालेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्र सरकारने उदगीर येथे आयोजित केलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याच्या संघाने सर्वाधिक विजेतेपद पटकावलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोल्हापूर। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने उदगीर येथे आयोजित केलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने सर्वाधिक विजेतेपद हे पटकावलेले आहे। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नायब सिंह सैनी। मित्रांनो, हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आता नायब सिंह सैनी यांची ही निवड झालेली आहे। तर मित्रांनो, मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। पहिले होते मनोहर लाल खट्टर, आता त्यांनी हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर आता सध्या हरियाणाचे मुख्यमंत्री आहे नायब सिंह सैनी। तर मित्रांनो, सध्या मागे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहे चंपाई सोरेन, तर तेलंगणाचे रेवंत रेड्डी, मिझोरमचे लाल दुहोमा, तर छत्तीसगडचे विष्णुदेव साय, तर राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मोहन यादव। हा देखील पॉइंट तुम्ही सर्व नोट डाऊन करून ठेवा। हे सर्व राज्याचे मुख्यमंत्री आहे। तर मित्रांनो, हरियाणाचा उल्लेख झाला तर आपण हरियाणाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हरियाणाचे एकूण क्षेत्रफळ आहे 44,212 चौरस किमी एवढे। हरियाणाची राजधानी आहे चंदीगड, तर सर्वात मोठे शहर आहे फरीदाबाद। तर मित्रांनो, हरियाणामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 22 आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री बनलेले आहे नायब सिंह सैनी, तर राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय। मित्रांनो, हरियाणामधील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया। काळेसर राष्ट्रीय उद्यान, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान हे 2 राष्ट्रीय उद्यान हरियाणा या राज्यात आहे। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। देशाचा फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5.9%। देशाचा फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर हा 5.9% पोहोचलेला आहे। चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणता दिवस हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। मित्रांनो, दिनविशेषवर हा प्रश्न झाला, त्यामुळे आपण मार्च महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण दिनविशेषवर हा प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे। तर चला आपण मार्च महिन्याचे एक एक करून दिनविशेष बघूया। 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि नागरी संरक्षण दिवस।
तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव आणि जागतिक श्रवण दिन. तर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिवस. तर 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. तर 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. तर 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. तर 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिन आणि 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिवस. तर 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, हे सर्व मार्च महिन्याचे दिनविशेष तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून एकदा तरी वहीलाही रिव्हिजन देत चला. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ट्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जालना. महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ट्रायपोर्टचे हे लोकार्पण करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे देखील उद्घाटन करण्यात आलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. गोरासम कोरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, गोरासम कोरा महोत्सव हा अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नो स्मोकिंग डे. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे हा दिन साजरा करण्यात येतो. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्यात किती महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 100. महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात ही करण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा कोण सर्वात युवा मुंबईकर ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुशीर खान. रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मुशीर खान हा सर्वात युवा मुंबईकर ठरलेला आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.